नमस्कार. घनचक्कर एक सत्य भयकथा. खुंखारबाईची मयत यात्रा. माधव काका कालच गावाकडे आला आणि गावात मयत यात्रा निघाली होती. ती म्हणजे गावातल्या सर्वात खुंखारबाईची. माधव काका मिलिटरीमध्ये भरती झाला होता वयाच्या 20व्याच वर्षी. त्यामुळे माधव काका आणि त्या बाईची काही मुलाखत झालीच नव्हती. एकदा माधव काका लहान असताना त्या बाईकडे त्याला नेण्यात आले होते. ते म्हणजे पाणी भरून घ्यायला. जेव्हा म्हणतात ना की माणूस बिमार असला की त्याला काही भूत बीज लागले किंवा पाणी भरून घेतात, माधव काकाचे सुद्धा हेच हाल झाले होते. जेव्हा काका आपल्या म्हशी घेऊन रानात गेले होते तेव्हा अचानक जंगलात सगळ्या म्हशी हरवल्या. माधव काका लहान होते म्हणून ते सर्व जंगलात म्हशी शोधायला गेले. अचानक काका रस्ता चुकले. काका हिंडत होता अगदी वेड्यासारखा. रात्र झाली, म्हशी घरी आल्या, पण माधव काका काही घरी आली नाही. म्हणून सारा गाव जंगल शोधायला निघाला. रात्रभर शोधून झाले तरी काका काही सापडला नव्हता. सगळे गाव परेशान झाले होते कारण काका त्यांना सापडलाच नव्हता. सकाळ झाली. गावातल्या विहिरीजवळ एक पिंपळाचे झाड होते. सकाळी विहिरीवर गावातली एक बाई पाणी आणायला गेली. तिने पाणी काढले, हंडा भरला. अजूनही कोणीच विहिरीवर पाणी आणायला आले नव्हते म्हणून तिला नवलच वाटले. पण तिला कळायला उशीर लागला नव्हता की आपणच आज लवकर उठून पाणी आणायला आलो होतो. कारण सकाळी खूप गर्दी व्हायची, कारण गावात पाण्याचा बराच तुटवडा होता. तसे गावची विहीर थोडी वेशीपाशीच बाहेर होते. वातावरणात एकदम शांतता होती. सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज कानात गोडवा देऊन जात होता. सूर्यनारायण अजूनही फारसे प्रकटले नव्हते, त्यामुळे उजेड पडायचा बाकी होता. तिने डोक्यावर चुंबळ लावले आणि हंडा उचलला. ही खेप रेचवून पुन्हा दुसऱ्या खेपेला यायचा असा विचार होता. तिने हंडा डोक्यावर ठेवून समोर कूच केली. ती पिंपळाच्या झाडाच्या थोडी अलीकडेच होती. एकदम ते शांत वातावरण भंग पावले, कारण त्या पाखरांचा चिलबिलाट खूप वाढला होता. तिचे लक्ष त्या पाखरांनी वेधून घेतले होते. तिने सहज पिंपळाच्या झाडाकडे बघितले तर तिने जोराचा आक्रोश केला. डोक्यावरचा हंडा तिने खाली आपटला आणि ओरडत गावाच्या दिशेने पळाली. तिचा आक्रोश बघून 4 चौघे गावातले लोक धावत तिच्याजवळ आले. तिची बोबडीच वळत होती. तिला लोक विचारत होते की काय झाले, पण ती सांगण्याच्या अवस्थेत नव्हती. तिच्या तोंडातून भीतीचे एक शब्दसुद्धा फुटलेला नव्हता. सकाळच्या गारव्यात सुद्धा तिला दमदमून घाम फुटला होता. तिने फक्त एकच बोलणे चालू ठेवले, झाड झाड. लोक बावचळले होते, कारण तिची ही अवस्था बघून त्यांना काहीच सुचत नव्हते. ते विहिरीकडे गेले आणि झाडाकडे बघू लागले. त्यात एका माणसाचे लक्ष झाडाकडे गेले. त्याची पाचावर धारूनच बसली, कारण पिंपळाच्या झाडावर माधव काका एका फांदीला उलटा अडकलेला होता. त्याने जोराचे आरोळी ठोकले. गावातले आणखी 10-12 लोक त्याच्या दिशेने धावले. कोणाची सुद्धा झाडावर जाण्याची हिंमत नव्हती, कारण माधव काकाचे डोळे सताड उघडे होते. त्याचे पाय फांदीला अडकलेले होते. तो मेला की जिवंत आहे हे सुद्धा त्याला कळत नव्हते. सगळे गाव हे भयानक दृश्य बघून हादरले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. माधव काकाच्या घरच्यांनी तिथेच रडारपड सुरू केली. शेवटी 2 हिंमतवान तरुण झाडावर गेले. माधा जिवंत आहे असं त्यांनी सांगितले. तेव्हा कुठे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आला. माधाला खाली आणण्यात आले. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण त्याचे श्वास चालू होता. त्याला डोंडावर पाणी मारून जागी करण्यात आले. पण सर्वांना प्रश्न पडला होता की माधा झाडावर उलटा लटकलाच कसा. सगळेजण घाबरले होते, कारण भुताटकीचा हा प्रकार या अगोदर असा घडला नव्हताच. माधा काकाला त्या बाईकडे म्हणजेच गंगू म्हातारीकडे नेण्यात आले. माधा आता चांगलाच शुद्धीवर आला होता. त्याला लोक काय बोलत आहे हे कळतच नव्हते. गंगूबाई समोर काळ्या साडीत बसली होती. गंगूबाईचा मुलगा म्हणजेच कडूबा काका बाजूला आपल्या हातात चांबड्याचा पट्टा घेऊन बसला होता. माधा तिला बघून घाबरायचाच, कारण तिने तोंडावर पदर घेतलेला होता. असे म्हणतात की कडूबा मोठा झाल्यानंतर गंगूबाईने आपला पदर हटवून आपला चेहरा नागावाच्या कोणालाच दाखवायचा नाही. तिचे असे का केले तिलाच माहीत. पण माधाला बेशुद्ध होईपर्यंत पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती आणि माधाच्या अंगातील भूत काढण्यात आले होते. हे भूत त्याच पिंपळाच्या झाडात हातोड्याने भला मोठा खिळा ठोकून कैद करण्यात आले होते. आजही आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या झाडाचे असे 5 तरी खिळे ठोकलेले दिसतात. ही नेमकी अंधश्रद्धा आहे की आणखी काही, हे विचारात पलीकडे गोष्ट आहे. कारण असं म्हणतात की ते खिळे काढले तर ते भूत बाहेर निघेल आणि गावात कुणालाही लागू शकते, म्हणून ते खिळे काढण्याचा प्रयत्न केला नाही. बऱ्याच खऱ्या अर्थाने काही खिळे खोडाच्या वाढीमुळे बुजले देखील. अशा प्रकारे गंगूबाईने बऱ्याच भूतांना कैद केले होते. गंगूबाई उत्कृष्ट वैद्यसुद्धा होती. बऱ्याच बिमाऱ्या तिने दूर केल्या होत्या, पण तिला काही जादूसुद्धा येत होती. त्यामुळे सारे गाव तिला घाबरत होते आणि आज त्याच गंगूबाईने आपला प्राण सोडवला होता. गावच्या चिंतेत भर पडली होती.
कारण काळ्या जादूची पुजारी गंगू म्हातारी आता या जगात नव्हती. ती परत येईल असा सर्वांना अंदाज होता. पण तिने आपल्या मुलाला सांगितले होते की मला जेव्हा जाळण्यासाठी नेण्यात येईल तेव्हा माझ्या सर्व बांगड्यांचा चुरा इबुतीमध्ये भारून टाक आणि माझ्यापर्यंत यात्रेपासून गावच्या वेशीपासून बाहेर दूर चुरा टाकत आणा. तिचा मुलगा रडत रडत तो चुरा खाली टाकत होता. कोणालाच याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तिची प्रेत यात्रा निघाली होती. माधा काका बऱ्याच दिवसांनी गावात आला होता. आपल्याला ज्या बाईने वाचवले तिचं प्रेत यात्रेत तो सामील झाला होता. अशा जागा वेगळी प्रेत यात्रा संपली. पण म्हातारीच्या सांगण्यावरून म्हातारीचा चेहरा कोणीच बघू शकले नाही, कारण तिची तशी अट होती. आणि गावाने जड अंतकरणाने तिला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर ठीक दुसऱ्या दिवशी माधा काका शेतात रोही नावाने जनावर पिकांची नासाडी करत म्हणून शेतात पाहणी करण्यासाठी जेवण आटपून रात्री 10-12 वाजता एकटाच निघाला होता. माधा काका घरी आला की सुटीचा आनंद आपल्या शेतात घालवायचा. माधा काका शेतात पोहोचला. शेतात रात्री रातकिड्यांची किरकिर किरकिर ऐकू येत होती. वारा शांत वाटत होता. सगळे वातावरण जणू गोठले होते. त्याला एकही रोही देशात शेतात दिसला नाही. रोही म्हणजे एक घोड्यासारखा दिसणारा, एक बैलासारखा धड असणारा, डोक्यावर शिंगी असलेलं जनावर, जो शेतकऱ्यांचा खरा शत्रू असतो. रोह्यांच्या कळपांची नजर एखाद्या शेतावर पडली तर समजा शेताच्या पिकाचा विनाश पक्काच. माधा काकाला वाटले की साला एक पण रोही दिसला नाही. काकाने बॅटरी लावून सर्व शेतात चक्कर टाकली. शेतात सोयाबीनचे पीकसुद्धा त्या रम्य अशा रात्री गाढ झोपले होते. काका फोनवर आपल्या ड्युटीवर असलेल्या मित्रांना बोलत बसला. बघता बघता 11:30 वाजले. काकाने फोन ठेवला आणि परतीचा मार्ग पकडला. गावापासून 1.5 किलोमीटरवर काकाचे शेत होते. काका बॅटरी चमकवत मस्त गाणे म्हणत गावाकडे चालू लागले. काका आपल्याच गाण्यात मग्न होता. काकाने गाणे म्हणणे तोंडाने आपली शिट्टी गाण्याच्या तालात वाजवली. ती शीळ त्या रागमय वातावरणात आणखीच सुरेल वाटत होती. काका आणखी चांगल्या तालात शीळ फुकत होते. काका चालत चालत अचानक थांबले, कारण काकाने शीळ बंद केली होती. तरीही वातावरणात शीळ घुमत होती. काका बावचळले. काकांना धक्काच बसला, कारण काकाने तर शीळ बंद केली तरी ही शीळ कोण वाजत होते? काकाने गाणे कोणते म्हटले होते? तर ती विणवाला म्हणे नुपाला हे माझे घर, पाहत बसते मी इथे जर जललहरी सुंदर, शीळ घालून रान पाखरू माझ्याशी बोलते. बापरे, काकाने हे गाणे म्हटले होते आणि तिथेच तसेच झाले. काका तोंड बंद करून इकडे तिकडे पाहत होता, तरीही शीळ वाजत होती. काका तर चांगलेच हादरले होते, कारण त्याच चालीत ती शीळ वाजत होती आणि थांबतच नव्हते. काका थोडे घाबरले. त्यांनी गाणे बदलले, कारण त्यांना भास झाला नाही हे पक्के करायचे होते. त्यांनी दुसरे गाणे म्हटले, पण यावेळी त्यांनी शीळ वाजवले नाही. काका हसले. आता बघू काय होते तर. सालं कोण म्हणतं गाणं, पण काका हसल्या. काकाने म्हटलेलं गाणं शिळीच्या तालावर ऐकू येत होतं. काकाच्या अंगावर काटे उभे राहिले. काकाला भीतीने दडदडून घाम फुटला. काका तर जाम घाबरला होता. काका झापझाप पावलं उचलत निघाला होता. काका भीतीनेच थरथरत होता. काकाच्या चालता चालता लक्षात आले की याच जागेवर गंगू म्हातारीचे प्रेत जाळले होते. काका तिथून वेगाने चालत गावच्या थोड्या वेळ जवळ येत होता. काका वेगाने गाव जवळ करत होता, त्याच आणखी एक भर शीळ थांबली नव्हती. काकाच्या वाट्यात आणखी एक संकट उभे राहिले. ते म्हणजे एक म्हातारी काहीतरी वाटेवर वेचत होती. काका एकदम थांबला. त्याने बॅटरी त्या म्हातारीवर दाबली. म्हातारी आपल्या डोक्यावर पदर घेऊन काहीतरी वेचत होती. काकाला चांगलाच धक्का बसला होता, कारण ती गंगू म्हातारी होती. काका स्वतःशीच म्हणाला, छे, ही तर मिली आहे, कुणीतरी दुसरी आहे ही, असे म्हणून काका समोर गेले आणि मोठ्या हिमतीने त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय करत आहे? कोण आहेस तू? भूत समजून मी घाबरलं ना तुला, असं म्हणून काकाने त्या म्हातारीच्या तोंडावर बॅटरी दाबली. काका वेगाने मागे झाला, कारण ती म्हातारी कडुबा होता. काळी साडी नेसून डोक्याला टिकली लावून भस्म लावून काका चांगलाच चिडला. कडुबा, तुला लाज नाही वाटत मला घाबरायला? त्या म्हातारीच्या वेशात असलेल्या कडुबाने एक नजर फिरवली आणि बाईच्या आवाजात जोरात म्हटली, माध्या, माय काय काम करू दे, दिसत नाही का मी इतका बारीक भोगा वेचत आहे म्हणून? माध्या काकाला नवल वाटले. काका हसून म्हणला, वा रे वा कडुबा, मानले तुला. बाईचे कपडे घालून बाईसारखे बोलतोस उभे उभे, मी नाही घाबरणार तुला. कडुबा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून माथ्या काका हादरलाच. माथ्या, डोकं फिरले काय तुला? मले माय काम करू दे, सकाळ व्हायच्या आत. मले हा समजा चुऱ्या यायचाच आहे. जर आता काय बी बोललास तर इथून मारून टाकेल. माधा काका कडुबाला म्हणाला, जा, मला धमकी देतो का? थांब, तुझं हे सोंग साऱ्या गावाला सांगतो. असे म्हणून गावाच्या दिशेने जपजप पावलं टाकत माधा काका गावात पोचला. गावात आत शिरताच कडुबाचे घर लागत होते. माधा काका मोठ्या इटीने तिथून निघाला होता, पण कडुबाच्या घरासमोर तो अचानक थांबला. बाप रे, असे म्हणून तो जागेवरच गोठल्यावगत उभा राहिला, कारण घरासमोर बसून कडुबा रडत होता. त्याचा चुलत भाऊ त्याची समजूत घालत होता. काकाचे डोके गरगरत होते.
कडबा तर गावाच्या बाहेर बाईचे काळे कपडे घालून काहीतरी विजत होता आणि इथे हा कसा काय? माधा काकाला काय बोलावे हे सुचत नव्हते. माधा काकाने घडलेला प्रकार त्याच्या चुलत भावाला सांगितले. कडबा आणि त्याचा भूत चुलत भाऊ त्याच्याकडे बघून थक्क होऊन उभे राहिले. कडबा रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, श्यामा माईने सांगितले होते तसेच झाले. माधा काका म्हणाला, काय झाले? कडबा बोलायला लागला, माईने सांगितले होते की तिच्या बांगड्यांचा चुरा प्रेत यात्रेच्या वाटेत टाक. मी टाकला सुद्धा, कारण माय म्हणत होती मी मरून गेल्यावर बी माय भूत गावाकडे परत येईल आणि ते बी राज्याला. पण तू टाकलेल्या भारलेल्या बांगड्यांचा चुरा ते भूत अडवेल. ते बांगड्यांचा चुरा एचत एचत पहाट होईल आणि माय गावात येणार नाही. तू नशीबवान आहेस माध्या, तुला तिनं काय केलं नाही. असं म्हणून कडबा रडायला लागला. माध्या जोरात ओरडला, ती तुझी माय होती हे कशावरून? तो तूच होतास कडबा. शामराव म्हणजे कडबाचाच चुलत भाऊ मध्येच म्हणाला, माध्या कडबाची माय हुबेहूब त्याच्यासारखीच दिसत होती, म्हणून तर ती आपले तोंड पदराच्या खाली झाकून ठेवत होती. हे कोण? माध्या काकाचे डोके गरगर फिरत होते. हे काय घनचक्कर आहे त्याला कळतच नव्हते. ती बाई कडबा नसून ती त्याच्या मायाचे भूत होते हे समजल्यावर माधा काका चक्कर आले. माधा काका धाडकन जमिनीवर कोसळला. कडबा आणि शामराव माता त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण काकांचा डोळा तेवढ्यात उघडला तेव्हा सकाळ झाली होती. गावातील लोक माधा काकाला बघायला गर्दी करत होते. माधा काका उठून बसला आणि कडबा आणि शामरावकडे डोळे भासून पाहत होता. त्याला हे घनचक्कर काय हे कळत नव्हते. कडबा मात्र त्याच्या म्हातारीची काळी साडी गुंडाळून शामरावला बाजूला बसवून त्याच्या आईच्या जागी बसला होता. शामराव हातात काळा पट्टा घेऊन माधा काकाच्या अंगातील भूत काढण्यास सज्ज होता. त्याच्या हातात एक भला मोठा टोकदार खिळा होता, जो पिंपळाच्या झाडात ठोकला जाणार होता, कारण हेच खरं घनचक्कर होतं. कथा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.